उद्या 11 सुभाष 11, 12, 13, 14, 15, 16, 17 बुधवारी येतोय रविवार 18 येतो 18 सॉरी 18 आणि 11 बुधवारी येतोय हा ठीक आहे 18 तारीख तिथलं बरोबर घ्या रामभाऊ वाना सर सांगितलं खाली खाली बुधवारी संक्रांत सरगुसाची आधी सिंग झाले रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन आणि त्याच्यामुळे सुभाषराव माझं सगळं पैसे संपलं त्यामुळे माझं 50 रुपये द्या राव अंड्याचं त्या अंडे खाल्ल्याची त्या कोंबडीला सुद्धा वाईट वाटत असेल फुकाट खाऊ नका सुभाषराव कोंबडीचा चळटाळ चांगला नाही अरे बाळ्या 4.5 लाख रुपयाचं बेसन भाकरी वहिनीनं घातलं लक्षात घ्या ना सीन काय आहे, काय नाही ऐका ना समजून घ्या ना या समजून प्लीज या इथं पावणे 11 वाजले ते बरं काय झालेलं असं नाही इकडे गेले तुम्ही साडी आणलेली साडी पिवळी आणली होती तुम्ही आता तुमच्या मनी ध्यानी नाही प्रेमाबोटे बायकोला संक्रांतीसाठी साडी पण बायकांच्यात काय विषय असतोय साखरात की पिवळ्या साडी होय म्हणजे पिवळी साडी घालायची नाही पण तुम्ही ऑलरेडी पिवळी साडी आणलेली असते त्याच्यामुळं बायको व्यवसाय बी केली नाही संक्रांती दिवशी आणि हे पण झालं नाही घरात 4 दिवस नीट बोला नाही आणि मग ती गौरी छान नाही असल्या पात्रात पडलंय मामाचीच पोरगी खरी अर्थीने मला द्यायची होती पण ती नाही केली ते ना विषय ते आता जुनं सोडून द्यायला जागेवर एक खुर्शी नाही होऊ दे की सुभाष सर नाही काय गणलं तरी परत घेऊ ना आपण कन्फ्युजन दूर झाली ओके ओके तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा दिवशी तुम्ही साडी आणली होती त्यांनी घातली नाही तेव्हा रोसल्या 4 दिवस नीट तुमच्याशी बोला नातच जेवाय बी नीट वाढा ना ताट बी फेकतात ह्याला वैतागलाय तुम्ही अरे पण साड्या आणाय कसली पाहिजे होती ऐका साड्या आणाय कसली पाहिजे होती मग काळ्या साडी संक्रांतीला यंदा काळी साडी आणि तुम्ही मुद्दाम ही आणली पिवळी. संक्रांत पिवळी वर आहे मी माझ्यावर संक्रांत बसावं माझं वज वाटवा व्हावं तो माणूस शेणं नाही हे आता असं करतो ट्रक भरत म्हणायचं काळ्या साड्या आणतो घाल कवर बी हा लय सण झाल्यावर काय त्याचा उपयोग लय भांडायला लागल्यावर शेवटी शेवटी म्हणायचं मीच माझं काळं कोळसा आणि तुम्ही बी तरी का म्हणा सण तोंडावाला झालाय आज 4था आहे झालाय झालाय की आले मग सणाला तुम्ही रुसलेला अजून रागच गेला नाही तुमचा आज पहिलं 4था बरोबर दिवस. होतं निघालं ऐका, मस्त घेताय आता पहिलं चांगलं कसा ताणण्यापेक्षा ती दिसलं पाहिजे आता मी समजा 4 गोष्टी सांगायचं पडवून रेडी चलो रेडी रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन अगं तुला ती साडी घालायची काय अडचण होती काय अडचण होती माझी चलो कट थांबा का अगं तुला ऐका की तुम्ही बोला वैताग घ्या लागला तुम्ही तुम्ही, वैताग लागला. त्यांचाच क्लोज लागणार आहे तुम्ही ती घ्या तुम्ही घ्या ना ती तुला काय प्रॉब्लेम होता ती साडी घालायची तुला काय प्रॉब्लेम होता ती साडी घालायला चलो रेडी रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन अगं तुला ती साडी घालायला काय प्रॉब्लेम होता ग काय प्रॉब्लेम म्हणू नका हो तुम्ही असं म्हणा की असू दे की प्रॉब्लेम म्हणून माझं नाही काय लागणार तुमचं काय तुम्हाला अपेक्षित आहे? म्हणताना नाही तुम्हीच म्हणताल प्रॉब्लेम मध्ये नाही हा लका म्हणजे आपल्या काय प्रेमाला आहे का नाही अर्थ मग चेअरमन तुम्ही म्हणा तुमचंच लय चुकतं माझ्या गौरीला असं घ्यायचं माझ्या गौरीला हे घ्यायचं आम्हाला बायका नाही हा? लाड किती करावा काय कळतं का नाही चला बरं एवढा प्रेमळ नवरा स्वतः लय आलं त्यांचं बी चला मी समजून सांगतो म्हणून त्यांना माघारी असं घेऊन जावा आधी तुमचा ए मग कट करून लावायचं का आम्ही आधी कट आणि थोडं त्यांचं बोलणं होतं चला हा रोलिंग वाबे वाबे इसरवे वाबे लोणच्याचे वाबे भरताचे वाबे ताजे वाबे तिकडे गेलो म्हणाल ना वाबे आणलं काय रोल साऊंड कॅमेरा रोलिंग ऍक्शन तर बाळो आपली बायको खुश ठेवण्यासाठी असं टॅलेंट वापरावं लागतं
तुझं तू बघ मला वांगी खुद एवढी राबाव मला तेवढं 4 पैसे मिळतील बाबा. वांगी तू का वांबी तू उचलून ना मला उचलून उच अरे बाब्या बेकार झाली गावच्या आबरू गेली आणि तुझी कधी बेकार येत नाही अहो, माझी नाही अरे कुणी घालवल्या गावच्या आवडून अहो, सरपंचाला मारलं कोणी कुणी आता मी भाऊ मला बी मारला तुम्ही पळून हिथं म्हणतो ह्यो गांडवायचं बरं का आम्ही जर चुलता पुतण्याने ठरवलं नाही एखाद्याला गांडवायचाच तर महाराष्ट्रातच काय जगात आम्हाला तोड नाही कोण जगात एवढं आहे बाबा हे गांडवा गांडव त्यांचा लय हातकांड आहे बरं का हे गंडवच आहे ती पहिल्यापासून होय का ना कुणाला गांडवलं नक्की हा आहे तुला सांगायचं छोट्या आसाची गांडवला एक जण आसाची गांडवला आहे ना डायरेक्ट मुंडक्यावर उभा 2 दिवसांनी बघू पण काय म्हणले बायको कसलीच ऐका ना झाडू घेऊन मागं पळती या सरपंच म्हणलं अहो, सरपंच बाय ती झाडू ना त्यांना काय करायला भांडण सोडवतो त्याला घरची भांडण सोडवते गावची कशी सोडवणार ऐका. ती आपल्या गळ्यात घातली ती ऐका तिथं आपण शिस्तीत नवरा बायकोची भांडणं मिटवायची हा. आणि आता भांडणं मिटवायचं चाललोय ना 2 मिनिटं अण्णांच्याकडे जायचंय जरा बाळासाहेबांची तक्रार आहे बाळासाहेब अण्णांचंच ऐकतात फक्त अहो, लय बाळासाहेब कुरबुडी करणारा माणूस आहे अहो तसा सरपंच आज्ञेसारखा माणूस आहे पण ती गौरीताई फटकन सोडला ती बाय फटकन बोललं म्हणजे आपल्या दोघांचा आपल्याला माहिती बोलून जातं तसं बोला की नाही पण ते घेतलंय पोरांनी घेतलं पण डायरेक्ट म्हणा कसं काय अण्णा वांग कसं वाटलं ब्राझीलचं मला माहितीच नव्हतं ब्राझीलचं ना सहज बोललं त्या दिवशी मी बघितलं यावरा ऑर्डर नाही का काहीतरी चलो रेडी असं चल एवढेच तो विनोद आहे चलो रेडी रोल साऊंड कॅमेरा रोलिंग ऍक्शन रात्री जेवणाला अजून ढेकर देतो लय जेवलो होतो रात्री सकाळपासून काहीच खाल्लं नाही. अण्णा तिथं कट्ट्यावरती ठेवले होते वांगी गाण्याला म्हणे गाड्या वांगी काढून घे त्यांनी काढायची का नाही 2-2.5 किलो वांगी काढून घेतली आणि त्याचाच बेत रात्री माझ्या वाटणीला अर्ध सुद्धा वांगी येऊ दिलं नाही एवढे ह्या आमच्या आजा आणि नातवाने हाणले ती पंचीने खाली त्यांना पचली ना वांगी सर पण तुम्ही सांगा मला काय माहिती हा बरं मी एवढं प्रेमाने आणतो किती केलं तर असंच आहे तुम्हाला माहित नव्हतं का तर तुम्ही म्हणा नाही मग भाऊजी तुम्हाला दुकानात भेटलं होतं भाऊजी म्हणत होतं असली घेऊ नका साडी तर तुम्ही मला कधी भेटला होता भाऊजी रामभाऊ कधी भेटलो होता आपण नाही वाढवला आयुष्य वाढवला ड्रामा केला रेडी हा क्रम बोलण्याचं कसं बोलू झाल्यावर का तसं नाही त्या दोघं नवरा बायकोचं थोडं जरा घेतलं पाहिजे का जरा वाद बीत थोडासा घेते ते केलं की आता ऍक्शन ह्याने उचलायचं गावचं मागाशी कसा विषय घेतला बरं ते ह्यांचं झाल्या घेतला होता झाल्याच ह्यो दान केलं अरे मग माझी तर बायको साड्यांचा आधी साड्यांचा विषय चाललेला आणि नंतर ना मग ते बोलू द्या मला ह्यो म्हणला बिंकाचं लगेच घातल्यामुळे लगेच तुम्ही ह्यो मला हो म्हणला होता म्हणून मी म्हणलं